बारामती आणि राहुरीच्या विधानसभा मतदारसंघात कसं बघता? दोन्हीकडच्या निवडणुका या मला असं वाटतं की बिनविरोध व्हाव्यात आणि एकमताने सर्वांनी मिळून निर्णय करावा असा आम्ही प्रयत्न करू. पण आमच्यावर निवडणूक लादली गेली तर आम्ही निवडणूक लढायला देखील तयार राहू. महाराष्ट्राची एक राजकीय संस्कृती आहे. एखाद्या आमदाराचे दुर्दैवी निधन झाले तर कुटुंबाला न्याय म्हणून सहसा निवडणूक बिनविरोध केली जाते. पण राजकारणात खरोखरच ही सहानुभूती प्रत्येक वेळी दाखवली जाते का, की सोयीनुसार राजकारण केलं जातं? चला, पोटनिवडणुकींचा इतिहास काय सांगतो. 2012ची खडकवासला निवडणूक आठवतीये? गोल्डन आमदार रमेश वांजळे यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीने त्यांच्या पत्नी हर्षदा वांजळे यांना उमेदवारी दिली. पण भाजपने ही निवडणूक लादली आणि भीमराव तापकीरांनी अवघ्या 3625 मतांनी विजय खेचून आणला. पंढरपूर मंगळवेढ्यातही तेच झालं. भारत भालके यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलाला भगीरथ भालके यांना भाजपने सहानुभूती न दाखवता अवघ्या 3700च्या फरकाने पराभूत केले. म्हणजे जिथे जिंकण्याची थोडीही संधी दिसते तिथे संस्कृती विसरून निवडणुका लादल्या जातात. पण जिथे पराभव निश्चित असतो तिथे भाजप कशी माघार घेते ते पहा. 2018 मध्ये पलूस कडेगावमध्ये विश्वजित कदम यांची ताकद एवढी प्रचंड होती की भाजपने ऐनवेळी माघार घेतली. दुसरीकडे 2015 मध्ये RR पाटील यांच्या निधनानंतर तासगावमध्ये सुमनताई पाटील यांच्या विरोधात भाजपच्याच नेत्याने बंडखोरी केली. पण सुमनताईंनी 1,12,000 मतांनी ऐतिहासिक विजय मिळवला. देगलूरमध्ये रावसाहेब अंतापूरकरांच्या निधनानंतर भाजपने उमेदवार दिला. पण जनतेने काँग्रेसच्या जितेश अंतापूरकरांना 40,000 मतांनी विजयी केले. 2022 मध्ये कोल्हापूर उत्तरमध्येही काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी भाजप उमेदवाराला धूळ चारली. पण 2022च्या अंधेरी पूर्व निवडणुकीत तर कळस झाला. रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांच्या विरोधात भाजपने उमेदवार दिला नाही. पण पडद्यामागून नोटाला मतदान करण्याचे मेसेज फिरवले गेले. परिणामी नोटाला 12,000हून अधिक मते मिळाली. थोडक्यात काय तर जिंकण्याची संधी दिसली की निवडणुका लादायच्या आणि हरण्याची भीती असली की माघार घ्यायची. हाच आहे भाजपचा पोटनिवडणुकीतील इतिहास. तुम्हाला काय वाटते? कमेंट्स करून सांगा.